बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतल्या कांदळवनाची कत्तल कोण करतंय हा प्रश्न उपस्थित झालाय। नेरूळमधला धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। सिडकोकडून कांदळवनाच्या कत्तलीकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। हा जो आहे तो प्लेग्राऊंड साठी ठेवलेला आहे, परंतु ते प्लेग्राऊंड केव्हा होईल तेव्हा होईल माहित नाही, पण दरवर्षी याच्यामध्ये कोणी ना कोणी अतिक्रमण करतात। आता तुम्ही माझ्या मागे बघाल तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन इलिगल झालेलं आहे। सकाळी जेसीबी होता, आता पण बरंच काही तिथं चाललेलं आहे। तर ही गोष्ट आम्ही तक्रार केली तरी कोणी कॉग्निझन्स घेत नाही। सिडको नाही, महानगरपालिका नाही आणि कोणी नाही। तर इथे काय नेमकं होणार आहे, कोण अतिक्रमण करीत आहे, का करीत आहे हे मला माहित नाही, परंतु हा प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न आहे असं आमचं समज आहे। नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 6 भूखंड क्रमांक 30 हा सिडकोचा सार्वजनिक मैदान म्हणून हे जे आहे हे आरक्षित करण्यात आलेला आहे, परंतु स्थानिक रहिवाशांकडून या भूखंडावरती मँग्रोव्हची कत्तल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याचबरोबर भराव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। हेच जे आहे मँग्रोव्हची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती स्थानिक रहिवाशांकडून होताना पाहायला मिळते। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।